नमस्कार, मी मयूर विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मासवण हद्दीतील वांदिवली येथे एसटी बस आणि आयवा डंपरचा अपघात झाला। या अपघातात जरी कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आयवा डंपर चालक मात्र जखमी झालाय। डंपर चालक हे काटेला येथील रहिवासी आहे आणि त्यांचे नाव अब्दुल हमीद असं आहे। ते या अपघातात जखमी झाले आहे अशी माहिती समोर येत आहे। मात्र बेदारकपणे बस चालवणाऱ्या बस चालकाच्या अशा एका चुकीमुळे डंपर चालकाचा जीवही जाऊ शकत होता। मात्र प्रसंगावधान राखत डंपर चालकाने स्वतःचा जीव वाचविला आहे अशी माहिती मिळत आहे। तर या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार मासवण हद्दीतील आतमधल्या रस्त्यावरील वांदिवली येथील रस्त्यावर आज सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला। माहितीनुसार पालघर आगारातील एसटी बस मासवण येथून नागझरी येथे जात होती, तर आयवा डंपर चालक हा समोरून येत होता। त्याच दरम्यान वांदिवली येथे बस चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि अनियंत्रित झालेल्या या एसटी बसची समोरून येणाऱ्या आयवा डंपरला जोरदार धडक बसली आणि हा भीषण अपघात झाला। मात्र सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। एकतर सकाळची वेळ असल्याने बसमध्ये प्रवासी नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। तर या अपघातात बसच्या चालकाला दुखापत झाली नाहीये, मात्र आयवा डंपर चालक हे जखमी झाले आहे अशी माहिती प्रथमदर्शनीकडून मिळाली आहे। तसेच मनोर पोलीस ठाण्यात किरकोळ गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती देखील समोर आली आहे। मात्र कधी कधी बस चालकांच्या बेजबाबदारपणा अनेकांच्या जीवावर बेतत आहे। त्यांच्या बेजबाबदारपणे वाहन चालवण्याच्या चुकीमुळे बस मधल्या प्रवाशांचा जीव धोक्यात येतो किंवा येण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या याच चुकीमुळे समोरच्या वाहनातील व्यक्तींचा जीवही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर एकीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून जरी महिलांसाठी तिकिटात सवलत दिली असली तरी आणि ही लालपरी सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असली तरी आणि जरी पालघर जिल्ह्यात काही आगारात नवीन बसेस दाखल झाल्या असल्या तरी मात्र बस चालक यांची चौकशी, तपासणी आणि अनुभवी बस चालकांची निवड करणे आवश्यक आहे। मागील काही वर्षात एसटी बसच्या अपघातांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे। या वाढत्या अपघातामागे अनेक कारणे आहेत, ज्यात बेदरकार वाहन चालवणे, खराब रस्ते, बसची तांत्रिक स्थिती आणि इतर बाबींचा समावेश आहे। तर एसटी बस अपघातामागील मुख्य कारणे कोणती आहेत याचा अभ्यास केला असता ते म्हणजे बेदरकार वाहन चालवणे। अनेक अपघातांचे मुख्य कारण म्हणजे चालकांकडून बेजबाबदारीने वाहन चालवणे, तसेच खराब रस्ते हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे। रस्त्यांवरील खड्डे आणि इतर रस्त्यांवरील त्रुटी बसचा ताबा हरवण्याची शक्यता वाढवते। तसेच बसची तांत्रिक स्थिती ठीक नसल्याने देखील अपघात घडतात। अनेकदा बसची दुरुस्ती व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात घडतात। मात्र एसटी बस अपघाताचे परिणाम गंभीर होऊ शकतात। ते म्हणजे कसं, तर माणूसहानी, अपघातात अनेकदा प्रवासी आणि चालक जखमी होतात किंवा मृत्युमुखी पडतात। अपघातामुळे बस आणि इतर वाहनांचे नुकसान होते, तसेच मालमत्तेचेही नुकसान होते। त्यामुळे सुरक्षेसाठी उपाय म्हणून अपघातांची संख्या कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने चालकांना प्रशिक्षण देणे, बसची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे। एसटी बस अपघातांमध्ये वाढ होत असल्यामुळे या समस्येवर तातडीने उपाय करणे आवश्यक आहे। अपघातांची कारणे शोधून त्यावर उपाय करणे तसेच प्रवाशांची आणि चालकांची सुरक्षा सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे। मात्र बस आणि डंपर हे दोन्ही वाहने अति वेगात भरधाव असल्याचं आपण पाहतो। गावात आणि इतर ठिकाणी सुद्धा रस्त्यावर हे भरधाव
पडत असतात। हे मुख्य कारण आहे अपघाताचं। त्यामुळे अति घाई न करता प्रवाशांचा आणि स्वतःचा जीव संकटात न टाकता सुखकर आणि सुरक्षित प्रवास करा।